स्वागत आहे। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आनंद, नवीन उत्साह आणि अर्थातच नवीन साडी। गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण सुंदर आणि पारंपरिक दिसावं, राईट? व्हिडिओमध्ये मी अशा काही 5 ट्रेंडिंग कलर साड्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की आजकाल मार्केटमध्येही ट्रेंडमध्ये आहे आणि सोशल मीडियावरही ट्रेंडमध्ये आहे। आणि त्या साड्या इतक्या स्पेशल का दिसतात किंवा त्या साड्यांमध्ये काय स्पेशालिटी आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे। हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 1, येलो साडी। गुढीपाडव्याच्या दिवशी येलो साडी ही खूप जास्त शुभ मानली जाते। येलो कलर हे पॉझिटिव्हिटी आणि सुरुवातीचं प्रतीक आहे। फेस्टिवल साठी, गुढीपाडव्यासाठी अनेक जणी ह्या येलो कलरची साडी ही नेसतात। येलो साडीवर ग्रीन, रेड ब्लाउज खूप सुंदर दिसतो। जर तुम्हाला एखाद्या फेस्टिवल साठी किंवा गुढीपाडव्यासाठी पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही येलो साडीवरती रेड ब्लाउज हा ट्राय करा, खूप सुंदर दिसाल। आणि त्याचबरोबर येलो साडी जेव्हा तुम्ही नेसाल तेव्हा तुम्ही गोल्ड ज्वेलरी, एखादा छान असा गजरा, नथ अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा लुक तयार केला तर नक्कीच तो एक महाराष्ट्रीयन लुक तयार होतो। त्याचबरोबर फोटो आणि व्हिडिओ मध्ये हा येलो कलर ब्राईट दिसतो, त्यामुळे येलो कलर हा गुढीपाडव्यासाठी परफेक्ट आहे। गुढीपाडव्याला तुम्हीही विचार करत असाल की कोणत्या कलरची साडी ही नेसायची, तर येलो कलर हा तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे। नंबर 2, ग्रीन साडी। ग्रीन कलर हा निसर्गाचा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। महाराष्ट्रात अनेक पारंपरिक सणांमध्ये ग्रीन साडीला खूप जास्त महत्त्व दिले जाते। गुढीपाडव्याला ग्रीन पैठणी किंवा ग्रीन सिल्क साडी जर तुम्ही घातली तर तुमचा लुक हा रॉयल आणि पारंपरिक दिसेल। ग्रीन साडीवरती रेड किंवा येलो ब्लाउज खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो। आता ग्रीन साडीवरती जर गोल्डन बॉर्डर असेल तर येलो ब्लाउज हा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो। त्यावर ठुशी, चंद्रहार आणि नथ घातली तर तुमचा मराठमोळा लुक हा तयार होतो। तर मैत्रिणींनो, गुढीपाडव्यासाठी ग्रीन साडी ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। नंबर 3, पिंक साडी। पिंक कलर हा सॉफ्ट, एलिगंट आणि खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो। सध्या तर पिंक कलरचा ट्रेंड हा खूप जोरात चालू आहे। गुढीपाडव्याला तुम्हाला जर थोडा मॉडर्न आणि फ्रेश लुक हवा असेल तर तुमच्यासाठी पिंक कलर हा बेस्ट ऑप्शन आहे। पिंक साडीवरती सिल्वर कलर किंवा गोल्डन ज्वेलरी खूप सुंदर दिसते। पिंक साडीवर लाईट मेकअप, ओपन हेअर किंवा सिंपल जुडा जर तुम्ही घातला तर तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। अशा प्रकारे तुम्ही पिंक साडीचा लुक ही क्रिएट करू शकता। नंबर 4, पर्पल किंवा व्हायलेट साडी। हा कलर खूप रॉयल आणि वेगळा दिसणारा असा कलर आहे। सध्या अनेक जणी गुढीपाडव्याला पर्पल किंवा व्हायलेट कलरची साडी ही ट्राय करतात। आता व्हायलेट साडीवरती गोल्डन बॉर्डर जर असेल तर ती खूपच सुंदर आणि उठून दिसते। या साडीवरती गोल्डन ब्लाउज किंवा मजेंटा कलरचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो। शक्यतो हा कलर एखाद्या संध्याकाळच्या प्रोग्राम साठी किंवा फोटोशूट साठी खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो। अशा प्रकारे तुम्ही व्हायलेट किंवा पर्पल शेडची साडी देखील ट्राय करू शकता। नंबर 5, ऑरेंज कलर। ऑरेंज कलर हा एनर्जी आणि आनंदाचा, उत्साहाचं प्रतीक मानला जातो। गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा सण असल्यामुळे या दिवशी ऑरेंज कलर हा खूपच शुभ आहे आणि खूपच सुंदर दिसतो। ऑरेंज साडीवरती ग्रीन ब्लाउज किंवा गोल्डन ब्लाउज हा खूपच सुंदर दिसतो आणि ऑरेंज साडीवरती तुम्ही पारंपरिक दागिने घातले तर तुमचा लुक अप्रतिम दिसतो। तसेच हा कलर ब्राईट असल्यामुळे फोटो, व्हिडिओ मध्ये देखील अट्रॅक्टिव्ह दिसतो। तर मैत्रिणींनो, ह्या होत्या गुढीपाडव्यासाठी सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या 5 साड्या। तुम्ही येलो, ग्रीन, पिंक, व्हायलेट, ऑरेंज कोणतीही साडी निवडली तरीही तुमचा लुक हा परफेक्ट दिसेल। तर मैत्रिणींनो, मी ज्या साड्या व्हिडिओ मध्ये शेअर केल्या आहेत याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट नक्की करा किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या साड्या परचेस करू शकता। की एक तुम्हाला ह्या साड्यांमधली कुठली साडी ही आवडली हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि गुढीपाडव्यासाठी तुम्ही कोणत्या कलरची साडी नेसणार आहात हेही कमेंट करून नक्की सांगा।
तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.